बुलेटिनमध्ये आपले स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द झाल्याचं समजतंय। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा दौरा रद्द झालाय आणि ही माहिती समीर भुजबळांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होते, मात्र त्यांचा हा दौरा आता रद्द झालाय। दादांचा आज नियमितप्रमाणे कार्यक्रम होता। घोटी येथे हॉस्पिटलचं उद्घाटन होतं, त्याच्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि नंतर माझ्या पार्टी ऑफिसमध्ये जे आहे बैठक सुद्धा आयोजित केली होती। परंतु दादा जे आहेत महालक्ष्मी रेसकोर्सवर पोहोचलेले होते, परंतु जूवरूनच ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला, मग उशीर होत गेला आणि मग अजूनही ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे नियोजित जो कार्यक्रम आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। आता हा या घोटीच्या इथे हॉस्पिटलचं उद्घाटन जे आहे ते आमदार साहेबांच्या हस्ते आता आम्ही करून घेऊ आणि बाकीचे कार्यक्रम जे शहरातले आहेत त्या भुजबळ साहेब जे आहेत ते अटेंड करतील। आणि यासहित बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक नंतरचे अपडेट सविस्तरपणे पाहू।